ही कथा माझी स्वयंलिखित आहे, त्यामुळे कुणीही कॉपी करू नये. तर रॉयल शेतकरी या कथेचा 102वा भाग आज अपलोड होत आहे. तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की भेट द्या. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्की करा. आता कालच्या भागात आपण चैतन्य आणि अस्मी स्पेशल भाग बघितला आहे, कारण त्यांचा विरह पण दाखवायचा आहे म्हणून तो इतका स्पेशल दाखवला होता. तर आता त्याच दिवशी इकडे वाड्यावर काय घडले हे पण जाणून घेणं गरजेचं आहे ना, हो की नाही? तर प्रियाला सकाळी सकाळी उठली तेव्हापासून खूप उलट्या होत होत्या, हो की नाही? आता हे इथपर्यंत तर आपण बघितले, आता या पुढचं बघूया. पण आईसाहेब तिला हवी तेवढी काळजी तर त्या घेतच होत्या, पण ते नैसर्गिकच आहे ना, प्रेग्नेन्सी असली की उलट्या होणारच. आणि आता जवळपास 12 वाजत आले होते. घरचे कामावरून प्रिया स्वतःसाठी वेळ काढून स्वतःचं सगळे पाहत होती. तर पण तेवढ्यात शिवम पण आला होता डेअरी फार्मवरून, पण तो रूममध्ये आलाच नाही. तो तर दारालाच टेकून प्रिया नेमकं काय करते ते पाहत होता, कारण ती साडीच्या मिऱ्या करायची, पोटावर खोचायची, परत आरशात बघायची, पुन्हा सोडायची. आणि आता हे असं खूप वेळ चालत होतं. परत तसंच करायची. आणि आता हे पाहून शिवमला प्रश्न पडला की अशी का करते म्हणून. पण प्रश्न तर होताच ना खूप भारी, कारण साधारण 5 महिन्यानंतर दिवस गेले असले की मिऱ्या उचलतात साडीच्या, हो की नाही? पण तसं इथं झालंच नव्हतं ना. तिला जुळं होतं. मग ती 3ऱ्याच महिन्यात तिची साडीची एक मिरीवर उचलत होती. आणि आता ती तेच पाहत होती की इतके लवकर कसं होतं हे सगळं, माझं पोट का दिसायला लागलंय, असं ती मनातच विचार करत होती. जान्हवीताईंचं तर पोट अजिबात दिसत नव्हतं, आता कुठं दिसायला लागलंय, आणि माझं इतक्या लवकर का दिसतंय. आणि आता हे सगळं करत असताना शिवम बाहेर हसत होता. हे तिला आरशात दिसलं. तसं तिनं पटकन लाजून साडी गुंडळून घेतली. तो पण आता आला, पण प्रिया अजून तशीच उभी होती. तो म्हणाला, हे काय चाललंय? ती म्हणाली, कुठे काय? आणि आता तो फोन खाली बेडवर ठेवून तसंच त्या आरशात पाहत तिला स्वतःच्या जवळ घेऊन म्हणाला, अगं मी बघितलंय सगळं, आता हे तर होणारच ना. पण मला असं वाटतं की 2 आहे म्हटल्यावर जरा जास्तच असेल ना, हो की नाही? तसं तिने खूप लाजून चेहरा हाताने झाकून घेतला आणि म्हणाली, अहो अहो काय, जाऊ देत, काही नका बोलू, मला लाज वाटते. आणि आता तो खूप हसून तिच्या पोटावर हळूच हात फिरवत म्हणाला, हो का, अरे बापरे, म्हणजे म्हणजे आता शिवम प्रियाच्या पोटावर हळूच हात फिरवत म्हणला, हो का, अरे बापरे, म्हणजे आमची राणी सरकार आत्तापासूनच एवढी लाजू लागली तर कसं व्हायचं. हे बघ, यात लाजण्यासारखं काहीच नाही. उलट 2 पाहुणे येणार आहेत ना, आणि ते येणार आहेत म्हटल्यावर घर कसं गजबजून जाणार आहे, त्याचाच विचार करतो आता, आणि स्वतःकडे लक्ष दे. पण प्रिया अजूनही लाजलेलीच होती. ती म्हणाली, ते सगळं ठीक आहे हो, पण साडी नेसताना मला किती कसरत करावी लागते माहितीये का तुम्हाला. आणि मी आरशात पाहिलं की मलाच मी गोलू मोलू वाटायला लागले आता. आता शिवम तिला तसंच जवळ ओढत आणि आरशात बघत म्हणला, अगं वेडे, गोलू मोलू नाही,
तू तर आता डबल धमाका लेडी वाटतेस. आणि तुला साडीच्या मिऱ्या जमत नसतील ना तर मला सांगत जा ना, की मी मदत करेल ना मग तुला. आणि आता प्रियाने डोळे मोठे केले आणि हसून म्हणाली, तुम्हाला तुम्हाला साडीच्या मिऱ्या घालता येतात ना? हो ना, मला माहिती आहे ना. आणि आता शिवम कॉलर टाईट करत म्हणला, हो, आठवत नाही का, याआधी मी तुला साडीच्या प्लेट्स बनवून दिल्या होत्या, आठवत नाही का? आणि आता काय, डेअरी फार्मवर म्हशींच्या धारा काढणं सोपं आहे का ते सांग. नाही ना, पण आता तो अनुभव आहे की मला, इथे कामाला येईलच. फक्त फरक फरक एवढाच आहे, तिथे बादली असते आणि त्या साडीच्या मिऱ्या असतील आणि तुझ्या साडीचा पदर, बस. आणि आता असं बोलणं ऐकून प्रियाला हसू चावरणा. ती खळखळून हसली आणि म्हणाली, काही काय बोलताय हो, कुठे म्हैस आणि कुठे मी. आणि आता शिवम तिला मिश्किलपणे डोळा मारत म्हणाला, अगो तू तर माझी लाडकी बफेलो आहेस ना. बरं आता हे तुझं आरशातलं स्वयंकौतुक झालं असेल तर खाली जेवायला चालूया का, की इथेच आरशाशी गप्पा मारत बसणार आहेस तू. आणि आता प्रिया साडी नीट करत म्हणली, चला ना, पण आधी माझं एक काम करा. शिवम म्हणाला, काय. प्रिया म्हणाली, ते आरशावर गंगू मावशीने फूल ठेवलंय ना, माझं ते गुलाबाचं फूल काढून द्या, मला केसात लावायचे. शिवमने हातवर केला पण तो मुद्दाम फुलापर्यंत पोचून नसल्याचं नाटक करू लागला. तो टाचावर करून उड्या मारू लागला. प्रिया म्हणाली, काय झालं, इतकं उंच आहे का, आणि तुम्ही इतके उंच आहात तरी हात पोचत नाहीये तुमचा. मग मी स्टूलवर उभा राहून काढला असता तर तुम्हाला राग आला असता. आता शिवम हसत म्हणाला, अगो तुझी उंची बघून आरशाने पण उंची वाढवली असावी वाटतं, मला असं वाटतंय. थोडी मदत करतेस का, मला उचलून धरशील का. आता तो तिची फिरकी घेत होता आणि प्रिया त्याच्या दंडावर हलकी चापट मारत म्हणाली, उचलायला मी काय पहिलवान आहे का हो, मला उचलायचंय का, तुम्ही सांगा बरं. आणि स्वतःचं स्वतः काम करायचं असते. आणि आता शेवटी शिवमने हसून तिला कमरेत धरलं, स्वतःच्या जवळ ओढून घेतलं, फुल काढून तिच्या केसात माळवलं. तो क्षण खूप रोमॅन्टिक झाला होता. प्रियाच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून शिवम म्हणाला, अशीच हसत जा, बघ आपले दोन्ही छोटू कसे हिरो सारखे जन्माला येतील मग. प्रियाला अजून पुन्हा त्याच्या मिठीत शिरली आणि म्हणाली, तुम्ही ना खरंच कधीच सुधारणार नाही तो. आणि शिवम प्रियाला जवळ ओढून घेत म्हणाला, तो तिच्या केसांतलं फूल नीट करत होता आणि प्रिया पूर्णपणे लाजून त्याच्या खांद्यावर डोकं टेकून उभी होती रूममध्ये. एकदम रोमॅन्टिक शांतता होती, पण तेवढ्यात जोरात आवाज आला, प्रिया, अहो सुनबाई कुठे आहात, कधीची हाक मारते मी खाली. आणि आता आईसाहेबांचा आवाज ऐकताच दोघांची अक्षरशः तारांबळ उडाली. शिवमने झटकन प्रियाला सोडलं, तो तसाच गडबडीत खिडकीकडे गेला, ते पण पळतच, जणू काही तो बाहेरचं हवामान तपासतोय अशा पद्धतीने. आणि प्रियाने घाईघाईने आपली साडी सावरली आणि आरशासमोर उभी राहून केस नीट करू लागली. आईसाहेब रूममध्ये आल्या आणि त्यांनी पाहिलं तर शिवम खिडकीतून बाहेर बघतोय आणि प्रिया आरशात स्वतःला निहाळत होती.
आणि आता आईसाहेब म्हणाल्या, अरे देवा, राजे तुम्ही कधी आला डेअरीवरून आणि असे खिडकीत वाकून काय बघतायत हो? आता शिवमला काय म्हणावं ते कळेना, तो घाबरला. तो म्हणला, ते आईसाहेब, बाहेर पाऊस येईल ना असं वाटतंय म्हणून ढग मोजतोय मी. आणि त्या आईसाहेब कपाळावर हात मारून घेत म्हणाल्या, अरे देवा, ढग मोजताय होय? दुपारी 12 वाजता लख ऊन पडलंय आणि तुम्हाला ढग कुठं दिसतायत हो? आणि प्रिया तू काय करतेस आरशात? आणि प्रिया लाजून म्हणाली, काय नाही आईसाहेब, ते डोळ्यात काहीतरी गेले ना, तेच पाहत होते म्हणून. आता आईसाहेब दोघांकडे संशयाने बघत म्हणाल्या, बरं बरं, डोळ्यात काय गेलं होतं ना ते मला चांगलंच समजलंय. पण राजे, तुम्हाला एक सांगू का? साडीच्या मिऱ्या घालायच्या ना असतील तर प्रियाला सांगावं तुम्ही. असं ढग मोजल्यासारखं उभा राहू नका तिथं. आणि आता हे ऐकून शिवमची बोलती तर बंद झाली. त्याला समजलं की आईसाहेबांनी मगाशी तो साडीच्या मिऱ्या करत होता हे बघितलंय म्हणून दारातून येताना. नक्कीच बघितलं असणार असं त्याच्या मनातच चालू होतं. आता आईसाहेब होत्या त्यांच्यापासून काही लपणार तर नव्हतं. आणि आईसाहेब हसून म्हणाल्या, आता हे प्रेम राहू द्या बाजूला. प्रिया, तुला उलटी होत होती ना मगाशी, म्हणून मी मुद्दाम लिंबू सरबत बनवून आणले. हे घे आणि तुमच्या आवडीचे धिरडे पण बनवलेत. चला ते खायला, आधी गरम गरम आहेत तोपर्यंत. आता इथं पुन्हा शिवम जेलेस झाला आणि म्हणाला, आईसाहेब मग माझ्यासाठी काय बनवलं? आणि आईसाहेब म्हणाले, तुमच्यासाठी ते मोजलेले ढग आहेत ना, तेच घ्या तुम्हाला. जा पुन्हा मोजत बसा खिडकीतून. आणि आता प्रियाला त्याची गेली चेष्टा बघून खूप हसूच आवरत नव्हतं. ती शिवमकडे बघून त्याला जीभ दाखवून चिडवू लागली. शिवम हळूच पुटपुटला, आईसाहेब तुमचं पण भारीच आहे हो. सुनेला धिरडे आणि मुलाला तर काय तर म्हणे फक्त ढग. मी काय हवा पिऊ का? आईसाहेब म्हणाले, अहो राजे, आता घरात 2-2 छोटे पाहुणे येणार आहेत ना, तर जास्त लाड तर सुनेचेच होणार ना, तुमचे कशाला हो आता? तुम्ही ना आता फक्त त्यांचे ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड एवढीच ड्युटी सांभाळा आणि हीच करायची आहे, समजलं? चल प्रिया खाली. आणि आता आईसाहेबांनी प्रियाचा हात धरून तिला खाली नेलं. पण शिवम बिचारा आपला फोन हातात घेऊन डोक्याला हात लावून तसाच बसला. पण जाता जाता प्रिया मागे वळून शिवमला एक फ्लाइंग किस दिला आणि शिवमचा चेहरा पुन्हा आनंदाने उजळला. दुपारी सगळ्यांचं जेवण उरकली होती. वाड्यावर सगळीकडे शांतता होती. पण शिवमच्या रूममध्ये मात्र एकच वेगळी युद्ध सुरू झालं होतं परत दुपारचं. पण प्रियाला काही सुद्धा पचत नव्हतं. धिरडे तर खूप थोडेसे खाल्ले होते, तरी तिला उलटी व्हायला लागली होती. त्यामुळं लिंबू सरबत तर केव्हाच पडलं होतं. आणि ती शेवटी सारखी सारखी ये जा करून खूप कंटाळली. बाथरूममधून बेडवर पाय लांबून बसली होती आणि तिच्यासमोर शिवमने फळांची डिश ठेवली होती आणि ती रागाने तिने बाजूला ढकलून दिली. आणि शिवम म्हणाला, काय झालं आता? सफरचंद कापून दिलंय ना, दिलंय की नाही? गुपगुमानं खाऊन घे. आणि प्रिया ओठ फुगून म्हणाली, मला नाही खायचंय सफरचंद. मला आत्ताच्या आता काहीतरी आंबट तिखट खायचंय, ते पण बाहेरचं. आणि शिवम कपाळावर हात मारून घेत म्हणला, अगं बाई, बाहेरचं म्हणजे काय? या दुपारी कुठे तुला गाड्यावर घेऊन जाऊ?
आणि हे जर आईसाहेबांना कळलं तर त्या माझं काय करतील तुला माहिती आहे ना? प्रिया म्हणाली, मला ती काय माहित नाही. मला ती चटपटीत पाणीपुरी तरी खायची आहे किंवा मग आंबट भेळ, ती पण तुमच्या हाताने भरवलेली. नाहीतर मी आज जेवणच करणार नाही, तुम्ही काही खायला घातलं तरी. बघा मग तुमच्या बाळांचे हाल होतील. तर शिवमला माहित होतं की आता ती इमोशनल ब्लॅकमेलिंग सुरू करते म्हणून, आणि तो हसला आणि तोच पटकन किचनमध्ये जाऊन स्वतःच्या स्टाईलने काहीतरी जुगाड केला त्याने लगेच. कारण तो पुण्याला रूमवर राहत होता, तर स्वतःचं जेवण स्वतः बनवायचा. मग त्याला थोडंफार तर येत होतं ना. आणि त्याने घरातल्या घरात कुरमुरे, चिंच, तिखट मसाला वापरून एक मस्त भेळ तयार केली. आणि शिवम ती भेळची डिश घेऊन रूममध्ये आला आणि म्हणाला, हे घ्या राणी सरकार, बाहेरच्या गाडीवाल्याला पण लाजवेल अशी पाटील स्पेशल भेळ. प्रियाने एक चमचा खाल्ला आणि तिच्या चेहऱ्यावर आनंदाची लोके उमटली बरं का. पण ती त्याला चिडवायचं आणि नखरा करायचा म्हणून ती म्हणालीच, ठीक आहे, पण बाहेरच्या सारखी चव नाही याला. आता शिवम तिच्याजवळ सरकत खोडकरपणे म्हणाला, चव नाहीये ना, थांब मग मी माझी चव मिसळवतो त्यात, आणि इकडे. असं म्हणून त्याने तिच्या हातावरच एक किस केला आणि प्रिया लाजली. प्रियाने त्याला हलकासा धक्का दिला आणि म्हणाली, हो काय हे, कुणीतरी येईल सोडा, असं करतात का? शिवम म्हणाला, येऊ दे की मग. आता आता तू एकतर हे जे नखरे करतेस ना, त्याचे चार्जेस खूप वाढलेत माझे. आता प्रत्येक घासाला तू मला एक छानसा स्माईल द्यावं लागणार आहेस, नाहीतर मी ही डिश घेऊन जाईल पुन्हा किचनमध्ये ठेवायला, परत देणार नाही तुला खायला. तशी प्रिया पुन्हा हसली. तिने प्रेमाने शिवमच्या हातातून ती भेळ खायला सुरुवात केली. शिवम तिच्याकडे बघत राहिला. त्याला जाणवत होतं की तिची ही जी चिडचिड होती ना, हे नखरे सगळे त्या लहानग्या जीवासाठी आहेत, जो त्यांच्या आयुष्यात येणार आहे म्हणून. प्रिया म्हणाली, तुम्हाला काय वाटतं हो, मुलगा होईल की मुलगी? आणि शिवम तिच्या पोटावर हात ठेवत खूप गंभीर होत म्हणाला, मुलगा झाला तर माझ्यासारखा रांगडा असेल, आणि मुलगी झाली तर तर ती तुझ्यासारखी देखणी आणि नखरेबाज असेल रे बाबा. पण काहीही होऊ द्या, तरी ते मला रॉयलच असणार आहे, कळलं? दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहत बघत हरवून गेले होते. तितक्यात प्रियाला पुन्हा एकदा उलटी आली आणि तिने तोंड वाकडं केलं. प्रिया म्हणाली, ऐका ना, मला आता एकदा पुन्हा उलटीसारखं होते, पाणी हवंय मला, पाणी द्या लवकर. आणि शिवम हसत हसत पाणी आणायला पळाला. त्याला कळून चुकलं होतं की पुढचे काही महिने त्याला असंच ट्रॅक्टरसारखं पळावं लागणार आहे म्हणून. आणि आता हे सगळं करता करता संध्याकाळ केव्हा झाली कळलंच नाही. शिवम गेला पुन्हा फार्मवर, तर अतुल आलाच होता. दोघे पण गप्पा मारत बसले होते. तेवढ्यात शिवम म्हणाला, काय रे अतुल, मी तुला म्हणायचो की किती डोहाळे पुरवतोयस वहिनीचे, पण आता आमच्या घरी तर तसं काही नाही बाबा. प्रिया तर उलटी करून करून जाम झाली.
आणि आता तसा अतुल हसून म्हणलं, अरे म्हणजे तू लक्ष देत नाही तर, म्हणून वहिनीला उलटी होती वाटतं. आणि शिवम म्हणाला, अरे देवा, तुला तर माहित नाही का, ती माझी बायको नव्हती तरी मी किती काळजी घेतली होती तिची, हे तर तुला माहिती आहे ना. मग आता ती तर माझी बायको आहे, त्यात तर ती आई पण होणार आहे. मग मी किती काळजी घेत असेल हे तुला माहिती आहे ना की नाही. आणि अतुल आता डोक्यावर हात मारून घेत म्हणाला, हो, हे तर मला माहितीच आहे रे. अरे पण सुकाळीच्या, तू फक्त बाळाची काळजी घेतोय रे, बायकोचं काय ते सांग. आणि आता शिवमला त्याचं बोलणं न समजून तो म्हणला, स्पष्ट बोल ना, मला कळत नाही रे तू काय म्हणतोयस. आणि आता शिवमला पुन्हा अतुल शिवी देत म्हणला, अरे भाड्या, बायकोला दिवस गेले म्हणून तिच्या जवळ तर फिरकला पण नसशील ना तू. आणि आता हे ऐकून शिवम म्हणला, तुला कसं माहित रे. अतुल म्हणाला, तुझं काय माझ्यापासून लपून आहे ते सांग आधी. शिवम म्हणाला, अरे पण दिवस गेलेत, मग आता कसं करायचं तू सांग. त्यात पण जुळं आहे ना, मग प्रॉब्लेम नको बाबा, आणि काही प्रॉब्लेम आला तर. आणि आता अतुल त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, अरे बायकोला बायकोला पण तिचं प्रेम हवं ना. कसं मग, ती पण खुश, ती खुश की बाळ पण खुश, आणि बाळ खुश तर उलटी बंद, उलटी बंद की तू पण खुश, आणि तू पण खुश, वहिनी खुश तर तू पण खुश. चल बोल आता, काय म्हणशील. आणि आता शिवम त्याच्या पण गळ्यात हात टाकून म्हणला, ठीक आहे गुरुदेव, तुमचा कानमंत्र मी अंमलात आणेल. असं म्हणून शिवमने अतुलला नमस्कार केला जरा वाकून. आणि अतुल पण त्याला आशीर्वाद देत म्हणाला, ठीक आहे बच्चा, फिर से आते रहना, पर डॉक्टर पल्लवी की सलाह सलाह जरूर लेना. तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.